मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आता नवीन येणाऱ्या आगामी भागामध्ये आपल्याला फार मोठा भयंकर असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। ही मालिका एका नवीनच वळणावर जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। इकडे आता आर्या सरोगेट मदर व्हायला तयार झाली असते आणि जीवांदिनीसुद्धा ह्या प्रोसेससाठी रेडी असतात। त्यानंतर आता जीवाचे स्पर्म आर्याच्या पोटामध्ये सोडलेले असतात आणि त्यानंतर आता 2 आठवड्यांनी आर्या प्रेग्नेंट देखील राहिलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि त्यानंतर आर्या प्रेग्नेंट आहे हे कळताच जीवा मात्र फार खुश झालेला असतो। नंदिनी देखील फार खुश झालेली असते, पण जीवाचा मात्र आनंद गगनातच मावत नसतो। तो लगेचच आर्याला भेटायला जातो आणि याची नंदिनीला काहीही माहिती नसते। त्यानंतर नंदिनी देखील आनंद निवासमधनं आर्याकडे जायला निघालेली असते, परंतु ती जीवाला कॉल करते आणि त्याला सांगत असते की मी आर्याकडेच जात आहे, तुम्ही देखील लगेचच आर्याला भेटायला या असं ती जीवाला सांगते। पण जीवा मात्र आर्याला भेटत असतो, तिच्याशी बोलत असतो। तो फार बिझी असतो, त्याचा फोन वाजतो, पण जीवा मात्र नंदिनीचा एकही फोन उचलत नाही। आणि त्यानंतर नंदिनी आर्याच्या घरी पोहोचते आणि पाहते तर काय, जीवा आणि आर्या हे एकमेकांना हक करत आहेत। हे पाहून मात्र नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते। हे पाहून तिला मोठा धक्का बसतो। नकळतपणे जीवाचं लक्ष नंदिनीकडे जातं आणि तो पाहतो नंदिनी दारामध्ये उभी आहे आणि त्यांच्याकडे पाहत आहे। हे पाहून तो लगेचच आर्याला दूर करतो आणि नंदिनीकडे जातो। त्यावर नंदिनी तिला एकही शब्द बोलत नाही आणि आर्याजवळ जाते आणि तिच्या तब्येतीची विचारपूस आर्याला करते। त्यानंतर ती जीवाला एकही शब्द न बोलता तिथनं थेट घरी निघून येते, पण जीवा मात्र तिला थांबवण्याचा, अडवण्याचा प्रयत्न करतो। तिचा गैरसमज दूर करण्याचा देखील जीवा तिथे प्रयत्न करत असतो, पण नंदिनी मात्र त्याचा थोडाही वेळ त्याला देत नाही आणि तिथनं झटकन घरी निघून जाते। घरी आल्यानंतर देखील जीवा तिला सांगत असतो। त्यानंतर नंदिनी त्याला म्हणते, खरं तर जीवा, मला तुमच्याशी एकही शब्द बोलायचा नाही आहे। खरं तर मी तुम्हाला कॉल देखील केला होता, पण मला माहीत नव्हतं केवळ तुम्ही आर्यासाठी माझा कॉल देखील उचलणार नाहीत। खरं तर ती तुमची आता फर्स्ट प्रायोरिटी झालेली आहे असं ती जीवाला म्हणते। जीवाला मात्र हे तिचं बोलणं ऐकून फार वाईट वाटत असतं। तो रडत असतो, तो म्हणत असतो, नंदिनी, माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे, खरं तर तू असा गैरसमज करून घेऊ नकोस। त्यावर नंदिनी म्हणत असते, माझा गैरसमज झालेला नाही आहे आणि मी चिडलेले देखील नाही आहे जीवा। खरं तर आता ती तुमचं बाळ तिच्या पोटात वाढवत आहे म्हणल्यास खरं तर हे स्वाभाविकच आहे की तुमचा सॉफ्ट कॉर्नर तिच्याकडे जाणार, पण फक्त मला एवढंच अपेक्षित होतं की निदान आपण हा आनंद सोबत सेलिब्रेट करू। पण ठीक आहे, तुम्ही मला न सांगताच आर्याकडे गेलात, हरकत नाही असं म्हणून नंदिनी खाली किचनमध्ये जाते आणि जीवा देखील तिच्या मागे मागे नंदिनी थांब असं म्हणून जात असतो। पण तेवढ्यातच मिथुन काका जीवाला बोलवतात, पण हे सर्व मात्र काव्याने पाहिलेलं असतं आणि काव्या नंदिनीकडे जाते आणि तिला विचारते, काय गं ताई, जीवा तुला हाका मारत होता तरी देखील तू थांबली नाहीस आणि अशी रागामध्ये निघून आलीस, काय झालं? तुमच्या नात्यामध्ये काही बिनसलं आहे का? गेले कित्येक दिवस झालं मी पाहत आहे तुझं आणि जीवाचं मला काहीतरी बिनसल्यासारखं वाटत आहे। हे बघ, मी तुझी बहीण आहे, तू मला मनमोकळेपणाने सांगू शकतेस असं ती नंदिनीला म्हणत असते। त्यावर नंदिनी म्हणते, अगं काही नाही, आमचं तर छोटं मोठं असं भांडण सुरूच राहतं, फार सिरियस असं काही नाही। तुला तर माहीतच आहे जीवा किती केअरलेस आहेत, त्यावरनंच आमचं थोडंसं भांडण झालं आहे। खरं तर मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आणि ते टायमिंगवर आले नाहीत, यावरनंच एवढंच कारण आहे असं ती तिच्या बहिणीला खोटं सांगते। आणि इकडे काव्याच्या मनामध्ये मात्र नंदिनीविषयी संशय आलेला असतो। तिला सततच वाटत असतं काहीतरी बरोबर नाही आहे, ताई माझ्यापासनं नक्कीच काहीतरी लपवत आहे आणि मी आता लवकरच या गोष्टीचा शोध घेणार असं ती मनाशीच ठरवते। त्यानंतर IP रोडवर ज्या ज्या लोकांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत त्यांची लिस्ट काव्या काढते आणि त्यानंतर त्या लिस्टमध्ये जे रुग्ण तिथे कोणत्या हॉस्पिटल
हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज झाले होते त्या रोडवरनं ॲक्सिडेंट होऊन त्या सर्वांचे नाव काढते, त्या हॉस्पिटलला जाऊन व्हिजिट करते, त्या रुग्णांचे कॉल नंबर कॉन्टॅक्ट लिस्ट काढते आणि त्यामध्येच तिला नंदिनीचा देखील नंबर सापडतो। त्यानंतर ती हे पाहून तिच्या पायाखालची जमीन हादरते आणि तेवढ्यातच ती पार्थला देखील तिथे बोलवून घेते आणि त्यांना सर्व प्रकार सांगते। त्यानंतर ती म्हणत असते, पार्थ मला नक्कीच वाटतच होतं ताई माझ्यापासनं काहीतरी लपवत आहे, पण एवढं मोठं सत्य ती लपवेल असं मला कधीच वाटलं नव्हतं। खरं तर ताईचं मिसकॅरेज झालेलं आहे, पण ती मात्र हे सर्व सत्य आपल्यापासनं आईबाबांपासनं एवढ्या दिवसांपासनं लपवून तिनं ठेवलं, पण तिनं असं का केलं? एवढं मोठं दुःख तिनं आपल्यापासनं का लपवलं? आणि ती प्रेग्नेंट असण्याचं नाटक तरी तिने का करावं असं ती पार्थला म्हणत असते आणि तिच्या बहिणीसाठी तिला वाईट वाटत असतं। ती फार रडत असते। काव्या म्हणत असते, खरं तर मी आत्ताच घरी जाऊन ताईला ह्याचा जाब विचारणार आहे, तिने असं का केलं त्यावर पार्थ तिला समजावतो आणि काव्याला म्हणत असतो, काव्या तुम्ही असं करू नका, थांबा, कारण नंदिनीने जे काही केलं त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार, कारण नंदिनीला लपवाछपवी ही बिलकुलही आवडत नाही, काहीतरी मोठं कारण असल्याशिवाय त्या असं वागणार नाहीत, मी त्यांना चांगलंच ओळखतो असं पार्थ तिला म्हणत असतो। त्यावर काव्या पार्थला विचारते, पण आता आपण काय करावं नेमकं? ताई तर आपल्याला हे समोरून सांगणार नाही। त्यावर पार्थ तिला सांगत असतो, खरं तर आता आपल्यालाच काहीतरी असा मार्ग काढावा लागेल, असा प्लॅन आखावा लागेल जेणेकरून नंदिनी हे सर्व त्यांचं सत्य स्वतःहूनच आपल्याला सांगतील। आणि आता नंदिनीची चोरोटी देखील भरायची असते। त्यानंतर ती काव्या म्हणते, ज्या दिवशी ताईची चोरोटी भरायची असेल त्याच दिवशी ताई तिच्या तोंडानं हे सर्व सत्य आपल्याला सांगेल पार्थ असं त्याला म्हणत असते। आणि इकडे आता जीवा मात्र आर्याच्या क्लोज चाललेला असतो। आर्यामुळे जीवानंदिनीच्या नात्यामध्ये फार मोठा दुरावा निर्माण झालेला असतो, त्यांच्या नात्यामध्ये फार गैरसमज निर्माण झालेला असतो। आर्या त्या दोघांच्या प्रेमामध्ये आलेली असते। जीवा बिचारा सततच आर्याची काळजी घेत असतो आणि आर्याच्या बाबतीत हेल्थ कॉन्शियस राहत असतो, कारण आर्याला सततच बाहेरचं चटकदार खाणं चायनीज खायला आवडत असतं। जीवाला माहीत असतं आर्याचं चायनीज खाण्याचं मन होऊ नये आणि तिला हेल्दी असं काहीतरी खायला चटकदार भेटावं, यासाठी तो वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत असतो आणि आर्याला खाऊ घालत असतो। पण नंदिनीला मात्र हे सर्व पाहून फार वाईट वाटत असतं, ती आतनं तुटत असते, रडत असते। तिला तिच्या आईने जे काही सांगितलं होतं ते सर्व बोलणं आठवत असतं। तिला असं वाटत असतं आता जीवा माझ्यापासनं दूर जाणार आहे आणि एकदा का आर्याचं बाळ बाहेर आलं की आर्या मात्र जीवाला तिच्यासोबतच घेऊन जाईल, त्यानंतर मात्र माझं आणि जीवाचं कायमचं नातं संपेल, या विचाराने ती आतून तुटून गेलेली असते। पण जीवाच्या मनामध्ये मात्र आर्याबद्दल प्रेम वगैरे काही नसतं, तो तर फक्त त्याच्या बाळाच्या काळजीपोटी आर्याची काळजी घेत असतो। पण मात्र इकडे आर्या असं दाखवत असते की ती फार नॉर्मल आहे, पण आर्याला फार मोठा एक आजार असतो। तिने हे सर्व नंदिनी आणि जीवापासनं लपवून ठेवलेलं असतं। ती एन्झायटीच्या पिल घेत असते आणि एक वेळेस काव्या मात्र तिला एन्झायटी पिल्स घेताना पाहते, त्यानंतर ती चौकशी देखील करते, पण आर्या मात्र तिला उडवाउडवीचे उत्तर देते आणि तिथनं निघून जाते। काव्याने देखील जीवाला आर्याच्या रूममध्ये जाताना बऱ्याच वेळेस पाहिलेलं असतं, हे देखील काव्याला खटकत असतं। तिला असं वाटत असतं की हा जीवा सततच आर्याच्याकडे का जात आहे आणि सततच तिची एवढी काळजी का बरं घेत आहे, याबद्दल ती नंदिनीला बोलते देखील। ती म्हणत असते, ताई तुला जीवाचं वागणं खटकत नाही आहे का? त्यावर नंदिनी तिला म्हणत असते, नाही, खरं तर आर्या आपली बहीण आहे आणि तिच्या आयुष्यामध्ये आधीच एवढी ट्रॅजेडी झाली आहे, त्यानंतर ती असं कोणासोबत वाईट वागणं शक्य नाही आहे, त्यामुळे तू देखील फार विचार करू नकोस असं नंदिनी काव्याला सांगते। आता नेमकं काव्या काय प्लॅन करणार आहे आणि नंदिनीचं सत्य सर्वांसमोर कसं आणणार आहे हे पाहणं मात्र फार इंटरेस्टिंग ठरणार आहे। त्यानंतर जीवानंदिनीने एवढं मोठं सत्य घरच्यांपासनं लपून ठेवलं आहे हे मानिनीला आणि विक्रमला
तसेच घरच्या सर्व सदस्यांसमोर ही एवढी मोठी गोष्ट आल्यानंतर सर्वजण काय रिॲक्ट करतील, नंदिनी आणि जिव्हाला काय म्हणतील हे पाहणं देखील फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता नवीन मोठा काय असा ट्विस्ट मालिकेमध्ये येणार आहे. आर्याची एन्झायटी पिलचं सत्य देखील नंदिनीसमोर आल्यानंतर नंदिनी तिला तिच्या पोटामध्ये जीवाचं बाळ राहू देईल का, वाढवण्यास तिला परवानगी देईल का, हे पाहणं देखील फार महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.